दापोलीमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा आहे तर नाशिकमध्ये राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा असणार आहे। भारत जोडो न्याय यात्रेचा आज नाशिकमध्ये दुसरा दिवस असेल। थोड्याच वेळात भारत जोडो न्याय यात्रा ही द्वारका चौकामध्ये पोहोचेल। आज कोकणामध्ये उद्धव ठाकरे यांचा दौरा आहे। दापोलीमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे तर नाशिकमध्ये पोहोचली आहे राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा। नंदुरबारमधून महाराष्ट्रामध्ये प्रवेश केलेली भारत जोडो न्याय यात्रा उत्तर महाराष्ट्रातून पुढे सरकत मुंबईपर्यंत येणार आहे। आज ही यात्रा नाशिकमध्ये आहे। राहुल गांधी यांचं ठिकठिकाणी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले जाते। अनेक ठिकाणी राहुल गांधी छोटेखानी सभांना संबोधित करतात। नाशिकमधल्या या सभेमध्ये महाविकास आघाडीमधले अनेक नेतेही उपस्थित राहणार आहेत। माणसाने जी काही मुक्ताफळं उधळली त्यात एक वाक्य असंही म्हटलं की माझ्याकडे जेवढी गर्दी आहे त्या गर्दीच्या अमुक गर्दी जमू आम्ही निवडणुकीला उभा राहणार नाही। आणि भारत जोडो न्याय यात्रा नाशिकमध्ये पोहोचलेली आहे। नाशिकमध्ये या यात्रेचा उत्साह नेमका कसा आहे, कार्यक्रम कसा असणार आहे या संदर्भात आणखीन माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडून। मुकुल, कविता, न्याय जोडो यात्रा ही नाशिक जिल्ह्यामध्ये पोहोचलेली आहे। काल राहुल गांधी यांचा नाशिकमध्ये मुक्काम होता। आज सकाळी चांदवड तालुक्यामध्ये एक भव्य मेळावा पार पडलेला आहे। त्याला शरद पवार, संजय राऊत असे महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते देखील उपस्थित होते आणि आता थोड्याच वेळामध्ये द्वारका चौकामधनं भारत जोडो यात्रेचा रोड शो नाशिकमध्ये होणार आहे। राहुल गांधी यांचा रोड शो होणार आहे आणि आपण आता सारडा सर्कल जुने नाशिक परिसरामध्ये आहोत। आपण बघतोय की लांबपर्यंत आता कार्यकर्ते इथे जमायला सुरुवात झालेली आहे। महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, त्याचबरोबर नागरिक आहेत आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। समोरचा जो आपण रस्ता बघत आहोत याच रस्त्याच्या मार्गाने राहुल गांधी यांचा रोड शो हा पुढे सरकत येईल। द्वारका चौकामधनं हा रोड शो सुरू होणार आहे। वडाळ नाकापाशी येईल, तिथून सारडा सर्कलला येईल आणि इथून पुढे गंजमाळ चौकामधनं शालिमार चौक आणि पुढे शिवाजी पुतळा, इंदिरा गांधी पुतळा या दरम्यान त्यांची जाहीर सभा होणार आहे। छोटेखानी सभा आहे परंतु घटक पक्षाचे, महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी नाशिकमधले तिथे उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर आजूबाजूचे जे परिसरातनं जे नागरिक आलेले आहेत त्यांना काय नेमकं संबोधित करतात हे बघणं महत्त्वाचं आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावरच राहुल गांधी हे नाशिकमध्ये येत आहेत, त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधी नाशिकमध्ये येत आहेत, त्यामुळे त्यांच्या या संपूर्ण दौऱ्याला कसा उत्साह आणि प्रतिसाद मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।